दृष्टी लागण्या जोगे सारे, गाल बोटही नसे कुठे, जग दोघांचे असेल सुखी, स्वर्ग ज्या पुढे फिका पडे, स्वर्ग ज्या पुढे फिका पडे. असंच काहीसं नातं जे आहे पती पत्नीचं, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, ही नात्याची घट्ट वीण पती पत्नीची आहे. मी वंदना श्रदेव वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. आज आपण नात्यातील संबंध यामधील पती पत्नीचं नातं याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. सध्याची परिस्थिती जी आहे, आपला काळ कसा होता की आपण आईवडिलांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने लग्न केलं, संसार करतो आहे. पूर्वी पुरुषाच्या जाचाला कंटाळून स्त्रिया आत्महत्या करायच्या आणि ते प्रमाण हळूहळू कमी होत जाऊन थोडंसं आता कुठेतरी 1-2-4 केसेस असे आलेले आहेत की पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. खरं तर पत्नी असो किंवा पती असो, एकमेकाच्या जाचाला जर कंटाळून आत्महत्या करण्याची पाळी आली तर ही वाईटच आहे. संदर्भाने जर आपण विचार केला तर नातं ही पती पत्नीचं कसं असायला पाहिजे. खरं तर नात्यामध्ये थोडासा रुसवा फुगवा, भांड्याला भांडं लागणं ह्या गोष्टी असतातच, मतभेद असतातच, पण मनभेद असू नये किंवा द्वेष, ईर्ष्या, तुलना. सध्या तुलना फार केली जाते. समजा एखाद्या नवऱ्याने आपल्या मित्राच्या घरी नेलं तर बायकोची भुणभुण अशी सुरू होते, बघा त्यांची घर असं आहे, बघा त्यांनी हे असं केलं तसं केलं, मुलांना मोठमोठे महागडे खेळणे आहेत त्यांच्याकडे, तुम्ही देतच नाही, तुम्ही असेच आहात, तुम्ही तसेच आहात, असं पत्नी म्हणते पतीला. किंवा पतीसुद्धा नेहमी टोमणं बायकोला देत असतो की बघ त्या बाकीच्या स्त्रिया कशा काम करतात, त्या नोकरी करतात, त्या काय करत नाहीत का, त्यासुद्धा घरचं काम करतात, तू अशी तू तशी. जेव्हा आपण तुलना करतो इतर व्यक्तीशी, आपल्या बायकोची किंवा इतर पुरुषाची आपल्या नवऱ्याशी जेव्हा तुलना करतो, तुलना हे दुःखाचं कारण आहे किंवा नात्यात तेढ निर्माण होणं, नात्यात ताणतणाव निर्माण होणं, ही तुलना ही एक गोष्ट आहे. आपल्याला जे दिलं आहे, जेवढं दिलं आहे, जसं आहे तसं, त्याच्यामध्ये जर आपण सुख शोधलो तर ती एक समाधानाची बाब आपल्यासाठी असते. आणि आपण जर इतरांच्या बरोबरीने किंवा आपल्या काय म्हणतात, आपल्या हैसियत के बराबर, म्हणजे आपली जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सुखी ठेवणं स्वतःला आणि कुटुंबाला, एकूणच दोघांची सुद्धा जबाबदारी आहे. कामाच्या बाबतीतसुद्धा घरचे जी कामं आहेत त्याच्या बाबतीतसुद्धा बऱ्याचशा वेळेस तक्रारी किंवा भांडण होत राहतं, पण त्याला पण एक विनोदाची जर झालर लावली आपण तरीसुद्धा गोष्टी खूप चांगल्या घडू शकतात. जसं की एक मला उदाहरण या ठिकाणी सांगावं असं वाटतं की एक पती पत्नी असतात दोघं आणि मग बायकोची बुणबुण नेहमी अशी असते की मला सगळ्या घरातलं कामं करावं लागतात, मीच हे करते, मीच ते करते आणि तुम्ही काहीच घरात मदत करत नाही, साधं दळून आणत नाही, साधं काही भाजी आणत नाही, असं ती नेहमी कटकट करत असते. आणि मग जेव्हा दळणाचा विषय येतो त्यावेळेस ती नेहमीच नवऱ्याला म्हणत असते की तुम्ही कधीच दळायला जात नाही. मग त्या नवऱ्याला वाटत असते की ठीक आहे, चला आता आपण जाऊया दळायला. मग तो दळायलाचा डबा घेऊन जातो आणि जाता जाता विचार करतो की हे दळण हे काम माझ्या हातून कसं सुटायला पाहिजे किंवा हे कायमची कटकट कशी मिटवायची, ह्याची त्याने चांगली युक्ती शोधतो. आणि मग ते दळणाचा डबा घेऊन येता येता त्याला एक छान युक्ती सुचते आणि मग 8-10 दिवसांनी तो बायकोला विचारतो की का गं आता दळण संपले का, पीठ संपले का, आणू का, असं तो विचारतो. मग तिला खूप आनंद होतो, अरे आपल्या नवऱ्याने स्वतःहून विचारलं म्हणून ती पटदिशी गव्हाचा डबा देते आणि आणा म्हणते. मग हा मस्तपैकी जाऊन दळण वगैरे आणतो आणि एकदम हसत आनंदात शिट्टी वाजवत घरात प्रवेश करतो. तसं बायकोच्या मनामध्ये एक शंकेची पाल चुकचुकते की दळायला पाठवले आणि दळण्यासारखी गोष्ट आणि ह्यांना आनंद कसा काय झाला आहे, असं ती विचार करते. आणि मग थोडं विचारचक्र तिचं चालूच राहतं. आणि मग नंतर एक 15 दिवसांनी पुन्हा एकदम मस्त कडक इस्त्रीचे कपडे घालतो नवरा आणि पुन्हा विचारतो, काय गं दळण संपलं का, दळण आणायचं आहे का. परत तिला थोडीशी जास्त शंका येते, दळण्यासारखी गोष्ट आहे आणि इतकं नटून थटून जायचं आणि परत स्वतःहून मला विचारतात, हे तिला काय म्हणजे पटणारं नव्हतं, रुचणारं नव्हतं.
तरीही जड अंतकरणाने डबा देते आणि डबा दिल्यानंतर मग तिच्या मनामध्ये नाना प्रश्न, कोणी असेल का, किंवा असं असेल का, किंवा तसं असेल का, ती शंकेने प्रश्नाने एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, उदास झालेली असते. आणि तितक्यात नवरा अगदी मस्त गाणं, रोमॅन्टिक गाणं म्हणत दळण घेऊन येतो आणि परत जातो. आणि मग तिला वाटतं की आता आपण नवऱ्याला काही दळण द्यायचं नाही, असं ती विचार करते. आणि जेव्हा नवरा तिला विचारतो की का गं दळण आणायचं, गपचूप तुमच्या तुमच्या कामाला जावा, दळण बिळण माझं मी बघून घेते, असं ती म्हणते. आणि मग एकदाशी नवरा सुटकेचा श्वास सोडतो. त्याला ते कामापासून सुटका हवी असते, पण न भांडता न बोलता अगदी स्वतःच्या ह्याच्याने, म्हणजे काय म्हणतात, तल्लख बुद्धीने, मिश्किल स्वभावातून त्यांनी हा उपाय शोधलेला असतो. म्हणजे एकमेकांचं खटकत असते, एकमेकांना एकमेकाचा बऱ्याच गोष्टीचा राग येत असतो, परंतु तरीसुद्धा त्यातून मार्ग काढणं, त्या गोष्टीतून एकमेकांना न दुखावता आपण छान पद्धतीने जीवन जगू शकतो. काही नवऱ्यांना असं वाटतं की की तू काय घरातच असते, तुला काय काम असतं. ज्या हाऊसवाईफ आहेत, खरं तर त्या हाऊसवाईफ नसून त्या हाऊस क्वीन आहेत असं मला म्हणायचं आहे. कारण त्या घरी जरी असल्या तरी प्रत्येक कामं त्या घरची करत असतात. म्हणजे घरची नीटनेटकं स्वच्छता असेल, व्यवस्था असेल, घरचे स्वयंपाक असेल, वस्तू आणणं असेल, मुलांचा अभ्यास घेणं असेल, मुलांच्या सगळ्या गोष्टी असतील, अगदी बारीक-सारीक गोष्टी त्या सगळ्या करत असतात. तर त्यांना हाऊसवाईफ न म्हणता हाऊस क्वीन आपण समजलं पाहिजे. म्हणजे बराबरीने त्या सगळ्या गोष्टी, आता तर मल्टीटास्किंग व्यक्तिमत्व ह्या स्त्रियांचं आहे. म्हणजे घरात ही कामं आणि बाहेर जॉबसुद्धा करतात आणि मुलांचंही. अगदी सगळीकडे जेव्हा त्या लक्ष देतात तेव्हा त्यांची दमछाक होत असेल. ही दमछाक होण्याची परिस्थिती किंवा ह्या गोष्टी ॲज अ पती म्हणून आपण ओळखल्या पाहिजेत. आणि स्त्रियांनीसुद्धा पुरुषांनी एक आर्थिक बाजू सांभाळलेली असते किंवा बाहेर त्यांना कामाचा ताण असतो. ह्या गोष्टी जर स्त्रियांनीसुद्धा जाणून घेतल्या, एकमेकाबद्दल जर प्रेमभाव असेल, तर मात्र अडचण कुठंच निर्माण होत नाही किंवा मतभेद होतात, थोड्याशा भांडणं होतात. पण त्या भांडणामध्ये सुद्धा कुठेतरी प्रेम दडलं पाहिजे, द्वेष नसायला पाहिजे, टोकाचा निर्णय असू नये की मी म्हणजे तुझं तुझं आणि माझं माझं, TTMM असं नाही. तर हे आपलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत. माझं तुझं न म्हणता हे आपलं आहे, हे आपली मुलं आहेत, हे आपल्याला निभावून न्यायचं आहे. ही सगळी कर्तव्य जबाबदारी आपल्या दोघांच्या आहेत, आपल्या दोघांच्या आहेत. हा शब्द जेव्हा येतो तेव्हा तिथंच खऱ्या सुखाची प्रचिती येते. म्हणून आपण एक पती-पत्नी दोघांनीही ह्या पती-पत्नीचं नातं हेल्दी ठेवण्याची जबाबदारी, पती-पत्नीमधला आनंद गोडवा ठेवण्याची जबाबदारी दोघांची सुद्धा आहे. आणि दोघांनी ती अचूक पार पाडली पाहिजे. दोघांच्या भावभावनांची, मानसिकतेचा विचार आपण केला पाहिजे. मैत्रीपूर्ण वातावरण पती-पत्नीमध्ये असलं पाहिजे. एक चांगले मित्र, मैत्रीण दोघंजण असले पाहिजे. तसं प्रोटेक्शन एकमेकांना आपण दिलं पाहिजे. संशयाला कधीही नात्यामध्ये आणू नये. संशय हा आपल्या घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर, गेटच्या बाहेर तिकडंच फेकून आपण घरात प्रवेश केला पाहिजे. जर आपण जॉब करत असेल तर तिथल्या कटकटी घरात नाही पाहिजे आणि घरातल्या कटकटी जॉबमध्ये नाही पाहिजे. असं आपण वेगवेगळं जे आपलं जीवन आहे त्या तिथल्या तिथं त्या भूमिका आपण चोखपणे पार पाडल्या तर कदाचित नात्यामध्ये खूप छान बॉन्डिंग तयार होईल. एकमेकांना समजून घेणं, सेवाशुश्रूषा करणं, काळजी घेणं, आपुलकी, ह्या सगळ्या गोष्टीमुळं नातं एक हेल्दी होतं आणि तसं हेल्दी जीवन आपल्या वाट्याला येतं, असं आपण विचार करू शकतो. हे पती-पत्नीचं नातं जे आहे ते अखंडपणे दोघांना पार पाडायचं आहे. कितीही मतभेद असले तर मनभेद न होऊ देता, द्वेष, ईर्ष्या, तुलना न करता अगदी छान पद्धतीने खट्याळपणे आनंदी जीवन जगण्यासाठी एकमेकाची साथ एकमेकांना दिली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा. तुमची एक कमेंट मला खूप मोठी प्रेरणा देऊन जाते. स्वयंभव हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद. स्वयंभव.